स्वामी भक्तांचे अनुभव भाग 13वा। एक प्राथमिक शिक्षक श्री वामनराव काटदरे, मुक्काम कळंबट, तालुका चिपळूण यांच्या घरी पिशाच्च उपद्रव होता. त्याचा त्रास त्यांनाही होऊ लागला होता. या स्थितीत ते रत्नागिरीला 2 वर्षांच्या ट्रेनिंगसाठी आले. त्यावेळी त्यांच्या मामींकडून श्री स्वामींची माहिती कळली. त्यांना भेटण्याचं त्यांनी ठरवलं. पण भेटीचा कार्यक्रम ठरवला की अडचणी निर्माण होत आणि दर्शन भेट होऊ शकत नसे. त्यातूनही निर्धाराने जायचं ठरवलं तर ते पिशाच्च कानात गोंगाट करून भिववीत असे. यात 1 वर्ष गेलं. हा त्रास तसा गेली 5 वर्ष त्यांना सुरू होता. त्यांच्या घरी कळंबटला एकदा अत्यंत दुर्गंधी सुटली. कारण समजलं नाही. एक घोंगडी अकस्मात पेटली. फक्त मधला पदरच जळून गेला. त्यांना 2 पिशाच्चे त्रास देत असत. काही दैवी उपायांनी यातलं एक वश झालं. त्याने त्रास द्यायचं बंद केलं आणि दुसऱ्याने त्रास दिला तर रक्षण करीन असं सांगितलं. एकदा घरातून आई नाहीशी झाली. घर बंद असताना गेली कशी आणि कुठे काहीच समजेना. पण जे पिशाच्च पाठीराखं झालं होतं त्याने सांगितलं की दुसऱ्याने तिला पर्ह्याजवळ पाण्यापाशी नेऊन ठेवलंय. लगेच जा. त्याप्रमाणे तिथे त्यांची आई मिळाली. याशिवाय पैसे नाहीसं होणं, बंद पेटी ट्रंकेतून कपडे नाहीसं होणं असे नानाविध त्रास होत. एकाने यावर श्री गुरुचरित्र सप्ताह करायला सांगितलं. पण त्यातही विघ्न येत. सप्ताह सुरू झाला तर घरची एकुलती एक दुभती म्हैसच मेली. अशा प्रकारे ते गांजले होते. म्हणून त्यांनी शेवटी श्री स्वामींकडे जाण्याचा अगदी निश्चय केला. त्याप्रमाणे निघाले. पाली गावापर्यंत आले तोच कानात शब्द झाला. गोंगाट ऐकू येऊ लागले. जातो आहेस तिकडे जाऊ नकोस, तुझं अनहित होईल. मास्तर मनात म्हणाले की नेहमी असं उलटं सांगते, याचंच अनहित आहे म्हणून सांगत असणार. असं समजून निर्धाराने पांगरे येथे स्वामींना भेटायला गेले. त्यांना पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सुमारे 5 वाजले होते. मास्तरांनी आणलेलं पत्र श्री स्वामींनी वाचलं. त्यांना पाटावरून हातपाय धुवून यायला सांगितलं. ते हातपाय धुवून आले तर त्यांच्या दृष्टीत फरक पडला. स्वतःशीच बोलावं तसं ते बडबडू लागले. तुला इथे येऊ नको म्हणून सांगत होतो तरी आलास. आता थांबू नकोस. इथे काही खाऊ पिऊ नकोस. काही वेळाने श्री काटदरे पुन्हा पूर्वस्थितीवर आले. त्यानंतर तेथील रिवाजाप्रमाणे त्यांना चहा दिला. चहा घेतल्यानंतर परत पिशाच्च बोलू लागलं. नको म्हणून सांगितलं तरी चहा प्यायलास. आता लवकर चल, इथे थांबू नकोस. नंतर श्रींनी त्यांना राहायला सांगितलं. त्याप्रमाणे ते राहिले. रात्रभर श्री जागेच होते. पहाटे मास्तर सांगू लागले, आता मला बरं वाटतंय. सकाळी श्री स्वामींनी सांगितलं की हा त्रास नाहीसा होण्यासाठी मी एक उपाय सांगतो. तुमच्याकडून तो होणार नाही म्हणून तुमच्या वडिलांनी तो करावा. रोज श्री गणपती अथर्व शीर्षाची 21 आवर्तनं करून गणपतीवर अभिषेक करावा. तसंच 7 गुरुचरित्र सप्ताह वाचावे. हे सप्ताह औदुंबराखाली बसून करावं. असं सांगून 4 फुलं, नारळ आणि अंगारा दिला. मास्तरांना अंगाऱ्याचा ताईत करून बांधण्यास सांगितलं. त्याप्रमाणे सर्व सुरू झाल्यावर त्यांचा त्रास नाहीसा झाला. आता ते मुख्याध्यापक पदावरून निवृत्त व्हायला आले आहेत. त्यांच्याही मुलांचे विवाह व्हायला लागले आहेत. तेव्हापासून आता तसा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ते तर श्री स्वामींना प्रत्यक्ष दत्तप्रभूंचाच अवतार मानतात. श्री रघुनाथ नारायण काळे, मुक्काम पोस्ट गोळप, तालुका जिल्हा रत्नागिरी. हे रत्नागिरी मुक्कामी श्री स्वामींना भेटायला आले. वयोवृद्ध, वय सुमारे 70 वर्ष. जुन्या काळाप्रमाणे कोट, रुमाल, कोकडी वहाणा वगैरे वापरणारे. हातात काठी किंवा छत्री. अगदी रडवेले झालेले. अनन्य भावाने काकुळतीला आलेले. आपली हकीकत सांगत होते. घरी जेमतेम चालेल एवढंच उत्पन्न. एकुलता एक मॅट्रिक झालेला मुलगा. पण काही ऐकत नाही, काही करीत नाही. आता आमचं उभयतांचं वय झालं. आजपर्यंत त्रास सोसला, आता सोसवत नाही. पुढे कसं व्हायचं याचीच काळजी लागून राहिली आहे. स्वामी म्हणाले, घरी काही वस्तू चमत्कारिकपणे नाहीशा होतात का? काळे म्हणाले, होय हो, पण आमची समजूत हा उनाड मुलगाच काहीतरी करीत असेल. स्वामी म्हणाले, मुलाच्या हूडपणाच्या काही गोष्टी सांगा. काळे म्हणाले, काय सांगू कपाळ, 1 की 2. कुठेतरी वारा प्यायलेल्या वासरासारखा धावत सुटतो. जेवायलाच येत नाही
आला तर केलेला 3-4 माणसांचा स्वयंपाक सर्वच संपवतो. तरी भूक भागत नाही. म्हणून नवीन भाकरी, धिरडं, थालीपीठ असं काही करायला लागलं तर तव्यावर असतानाच गरम गरम खाऊन टाकतो. एखादे वेळी 2-2 दिवस निजूनच राहतो. असा सर्व वैताग आहे. स्वामी म्हणाले, त्याला एकदा घेऊन या. काळे म्हणाले, तो येईल याची खात्री नाही. आलाच तर वाटेत खाडी आहे. तिथे उडीबिडी घ्यायचा म्हणून भीती वाटते. स्वामी म्हणाले, काही घाबरू नका. त्याला रत्नागिरीला म्हणून घेऊन या आणि इथे आणा. काळे म्हणाले, बघतो प्रयत्न करून. कसंही करा, काहीही करा, पण मला या त्रासातून आणि चिंतेतून सोडवा. त्यानंतर मुलाला घेऊन काळे रत्नागिरीला आले. स्वामी उतरले होते त्या आवारापर्यंत बापलेक रस्त्याने आले. पण स्वामी राहतात त्या आवारात जाण्यासाठी वळू लागताच बापाच्या हाताला एकदम हिसडा मारून मुलगा धावत सुटला आणि पळून गेला. श्री काळे स्वामींपाशी आले आणि म्हणाले, मुलगा इथपर्यंत आला, आत येणार तोच धूम पळून गेला. स्वामी म्हणाले, काही काळजी करू नका. दुपारी माझ्या पोथीवाचनाच्या वेळेपर्यंत तो परत येईल. आम्ही सर्वच वाट पाहत होतो. स्वामींचं स्नान होऊन ते देवांजवळ होते. इतक्यात तो मुलगा आला. पण श्री स्वामी होते त्या घरी तो जाईना. शेजारच्या घरी ओटीवर बसून राहिला. डोळे सारखे गरगर फिरवीत होता. दात कराकरा खात होता. नंतर श्री स्वामींनी विभूती दिली. म्हणाले, त्याला लावा म्हणजे तो येईल. त्याप्रमाणे केल्यावर खरंच तो आला. नंतर श्री स्वामींनी स्वतः अंगारा लावला. श्रीचरणांवरचं एक फूल त्याला खायला दिलं. आज इथेच जेवून जा म्हणून सांगितलं. जाताना श्री काळे यांना श्री स्वामी म्हणाले, मुलाला पिशाच्चे उपद्रव आहे. तुम्ही रोज श्री गुरुचरित्राच्या निदान 5 ओव्या किंवा 1 अध्याय वाचित जा आणि मी अंगारा प्रसाद देतो तो एका डबीत ठेवून देवांबरोबर त्याची नित्य पूजा करा. दरवर्षी इथे उत्सवाला येत जा. त्याप्रमाणे काळे यांनी सुरू करताच सर्व काही ठीक झालं. त्रास संपला. मुलगा 4 चौघांसारखा व्यवस्थित वागू लागला. मुलाला नोकरी लागली. यथावकाश त्याचा विवाह झाला. आता सर्व सुखात आहेत.